केला पाहिजे, आपल्या मामाला आवाज केला पाहिजे. आपले 3 मामा मुंबईत बसले, त्या 3ही मामाला आवाज केला पाहिजे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या गटाचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे. मी राजेंद्र लहाने या आंदोलनाकर्त्याला भेट देऊन आणि आपलं कुठेतरी थोडस चांगल्या शब्दात, लोक होता तोडक्या मोडक्या म्हणायचं नाही इथून पुढं, चांगल्या भाषेत, कारण आपण जे बोलतो ती चांगलीच भाषा असते आणि हीच भाषा त्यांना कळते. आज आपले 3 मामा मुंबईत पाठवलेले आपण, आणि मामा म्हणजे अर्धी माळ असते, आणि या मामांनी आपल्याला पूरग्रस्त सरकारकडून मदतीचा हात दिलाय. त्यासाठी मृत माणूस जर मेला तर 4 लाख रुपये, आपला बाळ झोपेत वाहून गेला, आपले मुलं झोपेत वाहून गेले आणि एक विमानातून माणूस पडतो त्याला 1 कोटी रुपये दिले जातात. हे बरोबर का चूक? ज्या वेळेला विमानातून एक माणूस खाली पडतो त्याला 1 कोटी रुपये दिले जातात आणि आमचा बाप झोपेत वाहून जातो त्यावेळेला त्याला 4 लाख रुपयाची किंमत मोजली जाते. कारण हा शेतकरी बाप अन्न पिकवतो. हे लोक आपण जे अन्न पिकवतात तरच हे लोक जगतात. हे लोक कागद खाणारे लोक जात नाही, शेतकऱ्याची कुठेही जात नाही. या शेतकऱ्याला कुठेतरी पाठिंबा भेटला पाहिजे आणि शेतकऱ्याला विविध मागण्याचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बोलतोय. आणि या दुधा जनावरांसाठी सुद्धा 37,500. मला सांगा, इथं सगळे शेतकरी आहे, दुधा जनावर केवढा भेटतंय का जोरात सांगा, केवढा भेटतं? मग यांनी 37,700 मांडले कसे, याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच्यानंतर जनावर बैलांची किंमत त्यांनी 32,000 रुपये ठेवली. मला सांगा, 32,000 बैल येतो का? मग अशा प्रकारे या लोकांनी याची किंमत ठरवली. लहान जनावरांची किंमत 20,000 रुपये. शेळी केवढ्याची येते? जोरात सांगा, तुमचा आवाज मामापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यापासून फायदाच नाही. शेळी केवढ्याची? शेळी मग यांनी शेळीची किंमत फक्त 4,000 रुपये ठरवली आहे. आता पुढे सांगा, गावरान कोंबड्याची किंमत किती? या मामाने 100 रुपयात ठरवली. यांना अधिकार दिले कोणा? अशा या मागण्यांचा आपण या ठिकाणी निषेध करतो. आणि आपल्या जी शेती वाहून गेली त्या शेतीचा त्यांनी पिकाची किंमत फक्त 8,500 रुपये ठरवली. मला सांगा, आपली शेती वाहून जाते त्यावेळेस 8,500 रुपये ठरवतात. ज्यावेळेस यांच्या मंत्रालयाच्या कॅबिनचा खर्च कोटीचा असतो त्यावेळेस तुम्ही काय बोलत नाही? कोटीच्या खर्चात दर 5 वर्षाला यांचे बंगले बदलले जातात. आपल्या करातून हे खर्च होतोय. आपण या देशाचे मालक आहोत. मालकाने कुठेतरी विसर पडलाय. ही जनता या देशाची मालक आहे आणि हे नोकरशाही, हे नोकर लोक आहेत. हे जे आमदार खासदार पंतप्रधानापासून हे नोकर आहेत. त्यांना नोकराचं म्हणलं पाहिजे. त्यांना अधिकारी आपण जे प्रत्येक जातो, कार्यालयात जातो, त्यांना साहेब म्हणतो. साहेबाची भूमिका बरोबर नाही. त्यांना आडनावानुसार हाक मारली पाहिजे. गायकवाड असेल तर गायकवाड बोला, ठाकरे असेल तर ठाकरे बोला. त्यावेळेसच ही आपली तरी दूर होईल आणि आपला आवाज तिथपर्यंत पोहोचल. आपण त्याचे लाळघाटेपणा बंद करा. अशा माध्यमातून आपण या ठिकाणी मागण्या त्या ठिकाणी सगळ्याच पत्रांनी मागण्या पद्धतीने करू. ज्या ठिकाणी 50,000 रुपयाची मागणी होते, 4 लाखाची जी मागणी झाली माणूस मेल्यानंतर, त्या ठिकाणी आपण 50 लाख रुपये त्या शेतकऱ्याला भेटले पाहिजे का नाही? जो शेतकरी झोपेत वाहून गेला त्याला किती पैसे भेटले पाहिजे? 50 लाख रुपये त्याला भेटले पाहिजे. आणि त्याच्या वारसाला सुद्धा नोकरी मिळाली पाहिजे, कारण तो शेतकरी पोशिंदा आहे. त्या शेतकऱ्याला शेतीसाठी तो कोणा काही याच्यामध्ये आंदोलनात गेला नव्हता. त्याला नैसर्गिक आपत्त्यानं धोका दिला, त्याच्यामुळे तो रात्री झोपेत वाहून गेला आणि त्या वारसाला सुद्धा शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. अशा माध्यमातून या ठिकाणी सगळे जमलेले माझे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी आले आणि या जनतेला, या समाजाला किंवा या आपण जे शेतकरी वर्गाला न्याय भेटला पाहिजे. आणि इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, जनता या देशाची मालक आहे. 1950 मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं
की आपण ही जनता मालक आहे, या कराच्या भरोश्यावर या लोकांचे पगार थाटमाट होतात. आपण या ठिकाणी बोललं पाहिजे. 350 वर्षापूर्वी सुद्धा छत्रपती महाराजांनी सांगितलं हे रयतेचे राज्य आहे. रयतेचे राज्य असल्यामुळे त्यांना रयतेच्या राज्यामध्ये स्वराज्य निर्माण करायचं होतं. त्यांनी ते स्वराज्य चांगल्या पद्धतीने निर्माण करून दिलं. तशाच पुढे ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला चांगलं पवित्र संविधान या ठिकाणी दिलंय. आणि या संविधान मार्गाने प्रत्येक योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. आपण या ठिकाणी सुद्धा या आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे. अशा या माध्यमातून बऱ्याच काही या ठिकाणी मान्यवर आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.